नगर परिषदेच्या मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या कार्यशैलीवर राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून त्यांच्या तात्काळ बदलीची मागणी केली आहे। विकास कामांना अडथळा, निधीचा अपुरेपणा, अनियमितता आणि पक्षपाती प्रशासन यामुळे शहराची वाताहत होत असल्याचा आरोप करत राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले। राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष देवचंद ठाकरे, शहराध्यक्ष योगेश चिंगनजुडे, अल्पसंख्याक अध्यक्ष यासीन छवारे, प्रदेश युवक सचिव प्रदीप भरणेकर, महिला अध्यक्ष पमा ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष सरोज भुरे, विजया चोपक, जयश्री गभणे तसेच नानू परमार, रिंकू ठाकूर, अविनाश पटले, मुकेश मलेवार, प्रवीण भुरे आणि सुमित लोखंडे यांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत। शहराच्या विकास कामासाठी मंजूर DPDC निधीचा योग्य प्रकारे वापर केला जात नाही असे आरोप करण्यात आले। तसेच मुख्याधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्व परवानगी न घेता स्वतःच्या थकीत पगाराच्या नावाखाली 8 लाख मंजूर करून घेतल्याचा गंभीर आरोप आहे। याशिवाय काही विशिष्ट गटाच्या प्रभावाखाली प्रशासन चालवल्याने सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। नगर परिषदेकडून रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत नागरी सुविधा पुरवल्या जात नसल्याने जनतेत तीव्र संताप आहे। मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांना तात्काळ पदावरून हटवावे व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी। तुमचं शहरासाठी सक्षम, जबाबदार व कार्यक्षम मुख्याधिकारी नियुक्त करावा। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी। मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यशैलीमुळे तुमसरच्या विकासाला खीळ बसली असून प्रशासनाची निष्क्रियता जनतेच्या जिव्हारी लागली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीनंतर आता खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रशासन यावर काय निर्णय घेतं याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। गजा महाराष्ट्र 24 न्यूज के तहत रश्मित रामटेके सोबत संदीप पडारी, तुमसर भंडारा। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।